खानापूर तालुक्यातील मुळशेत पंचायतीच्या माजी सदस्य आणि पंचायत संजीवनी संघाच्या अध्यक्षा तसेच विश्वभारती कला केंद्र लोंढा विभागाच्या महिला अध्यक्ष सौ रामक्का नंदा हनबर यांचा 50वा वाढदिवस मुळशेत येथे पारंपरिक उत्सवात व सनातन परंपरेनुसार साजरा करण्यात आला आहे। या विशेष दिवशी सकाळी त्यांनी स्नान करून संकल्प केला। घरातील देवतांची पूजा, दीप प्रज्वलन, मंत्रजप व आरती करण्यात आली। संध्याकाळी ग्रामस्थ व विविध संघटनांच्या उपस्थितीत मुळशेत येथे वाढदिवस सोहळा साजरा झाला। सुरुवातीला दीप प्रज्वलित केले, त्यानंतर आरती करण्यात आली व सर्वांनी रामक्का हनबर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी सनातन संस्थेचे सेवक बालचंद्र यांनी मार्गदर्शन करताना सनातन परंपरेनुसार वाढदिवसात केक, मेणबत्तीऐवजी देवपूजा, दानधर्म आणि नामस्मरण यांना प्राधान्य दिले जाते। त्यामुळे आयुष्य मंगलमय तर कुटुंब सुख समृद्धीने भरभराटीला येते, असे सांगितले। वाढदिवस सोहळ्यानिमित्त विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेच्या वतीने रामक्का यांचा श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। त्यावेळी गवेगाळी येथील सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग गावडे, आकितीच्या माजी पंचायत सदस्य नम्रता गावडे, सामाजिक कार्यकर्ता नागेश हनबर, सनातन संस्थेचे साधक ज्ञानेश्वर गावडे, काशीनाथ गावडे, माजी पंचायत सदस्य जयश्री केसरकर, रामचंद्र गावकर, केसरी संघाचे अध्यक्ष कृष्णा खांडेकर, परशुराम गावडे, शंकर गुरव, महादेव आंबेवाडकर, तानाजी कुंभराळकर, जयवंत केसरकर, नारायण आंबेवाडकर, सुभाष मिराशी, दीपक केसरेकर, जयवंत मिराशी, धनाजी मिराशी, नंदा हनबर तसेच गवेगाळी, मुळशेत, हनबरवाडा व विविध भागातील नागरिक या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित होते। शेवटी रामक्का हनबर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची समाप्ती झाली। माझा 50 वर्ष पूर्ण झाले आणि हिंदू संस्कृतीमध्ये मला वाढदिवसाला आले, खूप आनंद वाटते मला। आणि याच्यामध्ये 20 वर्ष जे काम केलं, 20 वर्ष आम्ही जे सनातन याच्यासाठी केलं, जे मला आज त्याचं फळ भेटलं आणि त्यांना कोटी कोटी धन्यवाद। सनातन आपल्या आलेल्या साधकांना कोटी कोटी धन्यवाद। आणि असंच प्रत्येक गावात प्रत्येक मुलांनी हिंदू संस्कृतीचा वाढदिवस करावा अशी ही माझी प्रार्थना। आणि आपल्या पूर्ण ग्रामदेवतेला नमस्कार, आई वडिलांना नमस्कार, भाऊ बहिणींना नमस्कार। आणि हे इथं कार्यक्रम व्हायचा आणि आजपर्यंत पुढे जायचं म्हणजे माझ्या पतिदेवांना साष्टांग नमस्कार, मुळशेत गावच्या आमच्या नागरिक मोठ्या मोठ्या नमस्कार, सर्वांना नमस्कार। आणि आई बहिणींना माझ्या नमस्कार, माझ्या सर्वांना नमस्कार।